कळत नाही. जणू काही आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये तो राजाशी छत्रपती अजूनही जिवंत आहे. अशी जादू आहे या राजाची. अरे 350 वर्षानंतर छत्रपतीचे नाव घेऊन आमचे शरीर पेटत असेल. 350 वर्षापूर्वी त्या शिवरायांच्या कुशीत जन्मलेला राजा संभाजी अरे कसा असेल, कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, कसं असेल धाडस, कसं असेल साहस आणि कसं असेल संभाजी. रेतेच्या डोळ्यातला एक अश्रू त्या राजाला बलवान शत्रूपेक्षा मोठा वाटतो. शिवरायांच्या लाची बडीवर पाऊल ठेवून संभाजीराजे जगत होते अगदी मागवतले पोटच्या लेकासारखं. संभाजीराजे सलक्षरांना म्हणाले, मामासाहेब जागा काळा मोठ्याची स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंगजेबाचा थाट उचलला पाहिजे. आणि गंभीरराव म्हणाले, राज हेच जागा आहे, बुऱ्हाणपुरा, उंच उंच दख्खन बुऱ्हाणपुरा. बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनाची राजभूमी, ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य, फाट. आणि त्यात मटाकाचा पटा बुऱ्हाणपुरावर चला कोळसा पाडून द्यायचा आणि त्याच वेळी कडाडला छावा. मराठ्यांनी बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचा लढत काही तार तार चेंदा मेंदा काढून टाकला मराठ्यांनी त्याचा. पहिला तडाखा सोसतो ना सोसतो तोच दुसरा तडाखा. औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर बरं का. औरंगाबाद इतकं तिथलं इतकं पडलं की तिथं औरंगजेबाच्या नावाशिवाय दुसरं काहीच उरलं नाही. वैतागून संतापून उठला औरंगजेब. उचलली पावले त्याने, फासे टाकले दख्खनच्या दिशेने. चारी बाजूने नामचीन मोठे मोठे सेनापती महाराष्ट्राला कैचीत पकडायला आत घुसवले. मराठी सज्ज झाले. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांशी लंगडेमोड करायला सुरुवात केली. औरंगजेब फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हा पराभव. 23 वर्षाचा छावा संभाजी, तू महाराष्ट्रात येतो ना. संभाजीराजांना विलक्षण युद्धनीती सुरू केली. मराठ्यांच्या पोटच्या जाळ्या काढून मुघलांच्या पग्यात घुसवल्या. मराठी इथे गेला म्हणून सैन्य पाठवले, तर मराठी त्याच्या पुढे. मराठी तिथे गेले म्हणून सैन्य पाठवले, तर मराठी त्याच्या पण पुढे. अरे कुठे कुठे बलांगण पाठवायची. सगळीकडे फाटतच चाललंय. आणि त्याच वेळी कडाडला छावा आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशी वाटमारी करण्याची. त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय परत आमच्या वाट्यावर परतत नाही आम्ही. आणि तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. तुला भाजायला वेळ लागणार नाही. औरंगजेबाला भयाभयानं नाचवलं, इंग्रज चुकवलं, पोर्तुगीज वाचवलं आणि जंजिऱ्याच्या सिद्धे पार दर्यात बुडवलं. एक नाही, दोन नाही, तब्बल 12 गडावरून पद्यपाठ करत 9 वर्ष तब्बल संभाजी महाराजांनी 140 लढाया केल्या. पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली. अखेर नुसत्या सैन्यासह शमशेर घाटात संभाजीराजांना कवी कलशांना कैद केलं. हनुमानाला सिंदूर फासाला त्यांना मागला होता माजरण्याच्या. पण एवढं सगळं होऊन झुकला नाही, वागला नाही, नमला नाही. अरे कसा झुकेल, कसा वागेल, कसा नमेल. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात आमच्या कट्ट्यावर संभाजी आहे. आणि तसा चिला औरंगजेबाच्या दरबारात आणि कवी कलशांना म्हणाला, आपण कवी आहात ना, मग या प्रसंगी सुचते का काही कविता. कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मरणाच्या दारात मृत्यूच्या गोट्यात आला हा राजा. त्या राजाला भीतीला भय. राजा निर्भय विचारतायत, या प्रसंगी सुचते का काही कविता. ही काय कविता करण्याची वेळ आहे का नाही राज. हाती घोडे तोफ तलवार फौज तो तेरी साई है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपने सब पे भारी है. राजन तुम हो सांचे बहुत लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तकत से औरंग. राज काय ते तुमचं तेज पाहून खुद्द औरंगजेब त्याचं तख्त
के जलाती बहुत है हमें, काटालो ये जबान बोलती बहुत है, ले जाओ शुरू झाला आणि छळ हातामध्ये लाल गुंड तप्त घेऊन सैन्य आले, दुरांच्या रेषेवर टाकणाऱ्या त्या लाल गुंड तप्त सळ्या आणि कळून चुकलं, आता डोळे जाणार म्हटलं डोळ्यापुढे उभे राहिल्याशी छत्रपती, याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य, याच डोळ्यांनी आशीर्वाद घेतलेला छत्रपतींचा, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य सुवर्ण धनाची, याच डोळ्यांनी इशारे केलेले त्या मावळ्यांना, उघडले डोळे लाजून तप्त सया आल्याजवळ, अजून जवळ शिरल्या हातात त्याच वेगाने बाहेर निघाल्या, सर्व दिशी नुसता आवाज घुमला, डोळे कुठेच नव्हते, आत उरल्या फक्त काळ्या खोपड्या, उघड्या दर्प बाहेर पडणार. अरे पायाला काटा टोचला तरी 8-8 दिवस पाय धरून बसणाऱ्या आम्ही डोळ्यामध्ये लाल गुंड तप्त सया गेल्या होत्या, किती वेदना झाल्या असतील, पण का सगळं सहन करत राहिला, रंगेल असता, झुकला असता, वाकला असता, उडून गेला, शरण गेला असता, ऐश्वर्यात जगला असता, पण का सगळं सहन करत राहिला. स्वराज्य अस्मितेसाठी, राज्य धर्मासाठी आपण छत्रपतीचे पुत्र आहोत, या स्वाभिमानासाठी. खरा औरंगजेब काळाला तर फक्त संभाजीराजांना, खरं संभाजीराजा काळाला तर फक्त औरंगजेबाला. ख्याला हमने आंखें निकाली उसकी, पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, पर नहीं मांगे उस जबान ने रहम के दो लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, पर नहीं फैलाए उसने हाथ अपने हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, पर नहीं टेके घुटने हमारे सामने. सचमुच छावा था वो छावा, शेर का छावा. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातला एक मावळा पेटून उठला. राजाशिवाय प्रजा लढत राहिली, एक नाही दोन नाही तब्बल 14 वर्ष झुंज देत राहिली. महाराष्ट्र घ्यायला आला होता औरंगजेब. अरे महाराष्ट्रातून सोडा, पण स्वतःच्या मरणापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो कायमचा तिथंच शांत झाला. औरंगजेब संभाजीराजांना मारू शकला नाही, हे स्वतःहून स्वीकारलेलं मरण होतं.